जी पवारसाहेबांनी स्थापन केली होती त्याच्या जिल्हा बॉड्यासुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या. त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता. मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे 100% होतो. आणि पवारसाहेबांकडे एक हेलिकॉप्टर, माझ्याकडे एक हेलिकॉप्टर, आम्ही असाच दौरा केला. आणि त्यावेळेला सुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त, तर त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री मी झालो असतो. परंतु त्यावेळेला काँग्रेसचे आमच्यापेक्षा जास्त आले. काँग्रेस वेगळी लढली, आम्ही वेगळे लढलो. शिवसेना BJP एकत्र होते. तिरंगी सामना होता. मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो, पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो. आता 2004ला काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही कल्पना नाही. कारण त्यावेळेला सुद्धा हे साहेब म्हणतात ते बरोबर आहे. अजितदादा तरी सुरुवातीपासून होतं, तर बाकीची सगळी मंडळी ही तर ज्या वेळेला मी पवारसाहेबांबरोबर ताबडतोब आलो, म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो, त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले इतर जे काही नेते मंडळीनंतर पुढे पुढे ती विचार करत होते. आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते. काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं. त्यामुळे ते नंतर आले ते किंवा आणलं गेलं त्यांना. पण ठीक आहे, काय तर त्यांचं ते मत आहे. मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा. पण काही पक्ष वगैरे काही फुटला नाही तसा. आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला, ही परिस्थिती आहे. पण साहेब, शरद पवारांसोबत तुम्ही जसं म्हणालात, तुम्ही सर्वात पहिले त्यांच्यासोबत गेलात, तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात, पक्ष वाढवला आहे. आणि आज इतक्या वर्षांनी म्हणजे जवळपास 20 वर्षांनंतर त्यांनी असं म्हणणं आहे की त्यावेळेस 20 वर्षापूर्वी तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं तर नाही, त्याचं कारण असं आहे की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले. कारण त्याच्या अगोदर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल ते असं म्हणाले की 2004मध्ये आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवारसाहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही. आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि R.R. पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले. म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. आणि हे खरं आहे की त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार होती. मी दिल्लीला गेलो त्यावेळेला हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते मुस्लिम समाजाचे काय नाव, हां नाही रे, गुजरातचे अहमद पटेल साहेब आणि त्या दुसऱ्या होत्या आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अल्वा, हे या दोघे बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, बाबा आता आमचे आलेले आहेत जास्त आमदार, तर तुम्ही का अडून बसलेला. तर त्या दोघांनी सांगितलं बंगल्याच्या बाहेर साहेबांच्या, अरे बाबा हम तो देने के लिए तैयार हो, जाओ पवार साहब को पूछो, ले लो ना, हम कहाँ ना बोल रहे हैं, वही ना नहीं ले रहे, हम लोग क्या करें. माझ्या समोर हे दोघं जण बोललेले आहेत. परंतु त्यावेळेला मग ते पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे काही अडचणी असतील मला काही कल्पना नाही. संजय राऊत असं म्हणाले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून तटकरे अजित दादांना नको होते. संजय राऊतांनी आज असे आरोप केले की